गुड मॉर्निंग, नमस्कार. मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज एकदम साडी वगैरे म्हणजे आज आहे गुरुवार, आज आहे दत्त जयंती आणि आज आहे माझा वाढदिवस. तर त्यासाठी मी साडी वगैरे सकाळी सकाळी नेसून रेडी होते आणि आज गुरुवारची महालक्ष्मीची पूजा सुद्धा मांडायची होती. त्यासाठी म्हटलं चला आज साडी नेसूया. तर सकाळी सकाळी आज आमचे सगळ्यांचे उपवास असतात. सगळ्यांचे म्हटले तर मम्मींचा, पप्पांचा आणि माझा उपवास होता आणि फक्त दोघांचे टिफिन बनवायचे होते. तर ते अगोदर फटाफट बनवून घेतले चपात्या वगैरे आणि भेंडी जी होती ती रात्रीच भरून ठेवली होती, फक्त फ्राय करायची होती. त्यानंतर डब्बे वगैरे भरून ज्याच्या त्याच्या बॅगमध्ये व्यवस्थित नेऊन ठेवले आणि श्रावणीला खाली सोडून आले. आज वाढदिवस होता, दत्त जयंती होती आणि मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार होता. त्यामुळे जरा अगदी वाढदिवस असल्यामुळे जरा अधिक उत्साह असा आला होता. त्याच्यामुळे एनर्जेटिक असं काम होत होतं, पटापट जशी कामं होत होती. तर तिला घालवून आल्यानंतर मी पहिल्यांदा किचन ओटा क्लीन करून घेतला. सगळी भांडी जी होती बेसिनमधली ती सगळी काढून व्यवस्थित घासून वगैरे ठेवली, कारण मला देव जे होते आज सगळे उजळवायचे होते. त्यासाठी आधी तिथली पसारा जो होता किचनमधला तो क्लीन करून घेतला. आज उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं होतं. तर त्यासाठी ही गावावरून हळद आणली होती. छान आहे अगदी हळदी आणि खूप छान लेपनसुद्धा होत होतं याचं. तर फ्रेश होती एकदम. त्याच्यासाठी ही हळद घेतली 2 चमचे. त्याच्यामध्ये अष्टगंध टाकलं आणि थोडंसं गोमूत्र टाकलं आणि जे पाणी थोडं थोडं मिक्स करून आहे ना पातळ असं मिश्रण करून घेतलं, जेणेकरून उंबरठ्यावरती व्यवस्थित असं लेपन करता येईल यासाठी. तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने जे आहे ते त्याचं हे करून घेतलं होतं. त्याच्यानंतर सकाळीच मी जे आहे ते उंबरठा अगदी स्वच्छ करून घेतला होता. जे बाहेरचे पॅसेज जो आहे तो व्यवस्थित पुसून वगैरे घेतला होता आणि त्याच्यानंतर मी हळदीचं लेपन करायला घेतलं. खूप छान पद्धतीने जे आहे ती हळद उंबरठ्यावरती स्प्रेड होत होती आणि छान पद्धतीने अशी बसली होती, चिपकूनसुद्धा बसली होती, छान दिसत होती. अगदी कलरसुद्धा नॅचरल दिसत होता. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्यामागे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे आहेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, वाईट शक्ती दूर होतात, सुख समृद्धी नांदते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते, जे आयुर्वेदातही फायदेशीर मानले जाते आणि यातून घरात शांतता, आनंद टिकून राहतो. यासाठी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत एखादं काम आपण करत नाही, जोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव आपण घेत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळत नाही. तसंच आहे या हळदीच्या लेपनाचं सुद्धा. मी सुद्धा 1-2दा केल्यावरती त्याचे लगेच परिणाम दिसतात असे नाही, पण सतत करत राहिलं तर त्या गोष्टीचे नक्की परिणाम, चांगले परिणाम आपल्यावरती दिसतात. हे नक्की आहे. एखाद्या गोष्टीवरती आपण सकारात्मकपणे विश्वास ठेवला तर त्या गोष्टीचा चांगले परिणाम आपल्यावरती दिसतात. याचा मी अनुभव नक्कीच घेतला आहे. आणि त्याच्यानंतर आज सगळं मंदिर जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं, पुसून वगैरे घेतलं होतं. ज्या माळा होत्या त्यासुद्धा धुवून वगैरे ठेवल्या होत्या मी आदल्या दिवशी, तर त्यासुद्धा व्यवस्थित लावल्या. सगळे देव वगैरे उजळून घेतले आणि आज गुरुवार होता, दत्त जयंती होती, तर त्यासाठी स्वामींवरती अभिषेक केला. आज माझ्यासाठी खूप छान दिवस आला होता. आज गुरुवार होता, स्वामींचा वार होता, दत्त जयंती होती, महालक्ष्मीचा गुरुवार होता आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा होती आणि खूप छान असं वाटत होतं मला. आज माझ्या वाढदिवसा दिवशी इतके सारे सण आले होते, तर मला त्याचा खूप आनंद झाला होता आणि मला खूप 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 मस्त वाटत होतं आजच्या दिवशी. त्याच्यानंतर स्वामींना अभिषेक वगैरे घालून पूजा जी आहे, सगळी लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर पूजा जी आहे ती मांडायला घेतली. मला जशी येते त्या पद्धतीने मी पूजा मांडत होते आणि अगदी म्हणजे मला आठवते मी 5वी-6वीला असल्यापासून ही पूजा मांडते. तेव्हापासून उपवास करायची. तेव्हा एक हाऊस म्हणून, कारण सगळे पकडतायत, मैत्रिणी वगैरे सगळे पकडायचे, तर त्यासाठी एक हाऊस म्हणून तेव्हा पूजा मांडायचो. त्यावेळी एवढं काय महत्त्व वगैरे काय कळत नव्हतं, पण आत्ता त्या गोष्टीचं, त्या पूजेचं महत्त्व कळतंय. त्यावेळी आम्ही दिवसभर उपवास पकडायचो. खिचडीसाठी खरं तर उपवास पकडायचो, खिचडी आणि दही खायसाठी, आणि ते आवडायचं खूप आणि त्याच्यासाठी उपवास पकडायचो. आणि शाळेतून संध्याकाळी येताना आठवते आम्हाला की 5 झाडांची 5-5 पानं लागायची, तर त्यासाठी आम्ही शाळेतून येताना कुठे झाड दिसेल तिथले रस्त्याने सगळे गोळा करत पानं वगैरे जे आहे ती यायचो आणि मग नंतर संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर पूजा वगैरे मांडायचो.
आणि त्यावेळी खूप मजा यायची ते उपवास पकडण्यासाठी किंवा पूजा मांडण्यासाठी. तेव्हा एक हौस म्हणून आम्ही हे सगळं करायचो. पण आता खूप जबाबदारीने, खूप श्रद्धेने हे सगळं करायला लागतं. ही पूजा मांडल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा उद्यापन करायचो, त्यासाठी आम्ही अगोदर या कलशामध्ये ₹5चा कॉईन टाकायचो. ₹1चा टाकलं पण आम्ही ₹5चा कॉईन टाकायचो, का तर जास्ती पैसे मिळावे यासाठी. आणि ज्यावेळी आम्ही उद्यापन करायचो तेव्हा हे सगळं जे सामान आहे, पानं किंवा ती पानं घातलेली असतात, फुलं आणि जे पाणी असतं, तर ते सगळं आम्ही नदीला सोडायला जायचो. आणि नदीला सोडून आल्यानंतर ते पैसे जे आहेत ते सगळं नदीच्या पाण्यात ओतायचो. आणि पाण्याच्या नंतर ते पैसे जे आहेत, तो कॉईन जो आहे तो शोधायचो आणि तो येताना दुकानातून त्याचं खायला घेऊन यायचो. हे आठवतंय आम्हाला. खूप मजा करायचो खरं तर आम्ही हे सगळं करताना. हा जो हार आहे तो मी घेतला होता नवीन आणि तो सुद्धा घातला होता. थोडासा ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या, तर त्यासाठी घेतला होता. छान होता, क्वालिटीसुद्धा छान होती आणि घातल्यानंतर खूप छान दिसत होता, तर त्यासाठी घेतला होता. त्यानंतर छान अशी पद्धतीने मी अशी पूजा मांडली. लक्ष्मीला सजवलं होतं, जसं मला माझ्याकडे जे काही दागिने आहेत ते घालून सजवलं होतं. नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं. खरं तर नारळाचाच मान आहे हा, तर नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मुखवटा घातला. तर जो आधीचा मुखवटा आहे तो घालत होते, पण तो काही व्यवस्थित दिसत नव्हता, तर त्यासाठी जो नवीन आणलेला मुखवटा जो आहे तोच घातला. छान अशी पूजा मांडली. हळदीचे लेपन अशा पद्धतीने दिसत होता, कलर खूप छान दिसत होता आणि थोडीशी छोटंसं एक रांगोळी काढली होती. त्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि श्रावणी आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. अशीच एंट्रन्सला छान अशी रांगोळी काढली होती. इथे भजन कीर्तन वगैरे चालू होतं. जेवणाचा सुद्धा प्रोग्राम होता इथे. आणि त्याच्यानंतर फुलं आणि नारळ वगैरे घेऊन आम्ही मंदिरात गेलो. संध्याकाळच्या टायमिंगला जे आहे खूप गर्दी होती, तर त्यासाठी आम्ही दुपारच्या टायमिंगलाच गेलो, एक 4-5च्या दरम्यान. आणि छान असं दर्शन झालं मंदिरात. पारायण करायचं बोलते, पण काय होत नाही, ते आपोआप घडून यायला लागतं, तर त्यासाठी कधी जमेल माहिती नाही. पण मंदिरात वगैरे जाऊन मी जप वगैरे करून घेतला. थोडा वेळ आम्ही मंदिरातच बसलेलो, कारण गर्दी नव्हती, त्याच्यामुळे कीर्तन चालू होतं, भजन चालू होतं, तर ते ऐकत सुद्धा बसलो होतो आम्ही दोघी. पारायण मी 2 वर्ष झालं विचार करते करायचा, पण ते होत नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी आपोआप घडून यायला लागतात आणि ते मला माहीत नाही आता कधी घडेल माझ्या हातून. त्यानंतर आम्ही साईडला गणपतीचं मंदिरसुद्धा आहे, तर तिथे सुद्धा जाऊन आलो. हे जे मंदिर आहे ते स्वयंभू चिंतामणीचं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. अगदी कोरीव काम केलेलं आहे. संगमरवरी दगडाचं पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे. खूप छान मंदिर आहे. तर गर्दी नव्हती आज दुपारच्या टायमिंगमध्ये, तर त्यासाठी लवकर आम्ही गेलेलो. यासाठीच गर्दीतून पुन्हा व्यवस्थित दर्शन भेटत नाही म्हणून. छान असं दर्शन झालं व्यवस्थित. आज माझ्या वाढदिवसाचं पूर्ण सार्थक झालेलं. आणि घरी आल्यानंतर आजचा जो काही स्वयंपाक होता तो आवरला आणि सगळे आल्यानंतर घरी पूजेचं वाचन वगैरे करून आरती वगैरे करून घेतली आणि बड्डेचं छोटंसं असं सेलिब्रेशन केलेलं. केक आणला होता तो कटिंग केला. त्याचे फोटो इथे अटॅच केलेले आहेत, ते नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय.